जसं ट्रीला शेप आहे, बरोबर आहे, असा शेप दिसतो त्याला, या या बुकला पण शेप आहे, तसा सुखाचा असा आकार नाहीये या गोष्टीला सुख. आता काही काही लोक त्या झोपडीमध्ये झोपतात, छान झोप लागते, काही लोकांना म्हणाला पण नाही का बिमार आहे, झोप नाही लागत. त्याचा अर्थ काय होतो माहिती का? इट इज डिपेंड अपॉन युअर ॲटिट्यूड, हाऊ यू ऑब्झर्व द सिच्युएशन अँड हाऊ टू फाईट विथ दॅट थिंग्स, की तुम्ही त्याच्याशी संघर्ष कसं करता. आता काही लोकांवर ऍडव्हर्स कंडिशनचा तीळ मात्रही फरक पडत नाही. वाईट परिस्थिती आले त्याच्यातून ते मार्ग इतक्या संयमानं छान काढतात की बघणाऱ्यांना बघतच राहायचं, किंवा मी तर याच्यात ही क्रिया केली असती, त्यानं त्यावर सोल्युशन पण काढलं, आपण आयुष्यभर तिथंच अडकत बसलो आहे की नाही. म्हणून नाही तर फार लगे असा कधी राक्षसी आसुरी आनंद असतो माहिती तुम्हाला. आसुरी म्हणजे राक्षसी आनंद. काय राहत होते की दुसऱ्याच्या दुःखात आम्हाला फार आनंद होतो, की लोकांचं काहीतरी खूप वाईट झालं की मज्जा वाटायला लागते. ब्रेनला एक डोपामिन नावाचा हार्मोन असतो, ते कोणाचं विकृत म्हणजे काय माहितीये का, एक कोणाचं चांगलं झालं तर आनंद म्हणून वेगळं, कोणातरी वाईट झाली फार काही जणांना आनंद होतो. राक्षसी वृत्ती, आसुरी वृत्ती म्हणतात त्याला. वेगळंच छान वाटतं काही काही जणांना. कोणाला मार्क कमी पडले छान वाटतं, कोणाचं काहीतरी नुकसान झालं छान वाटतं, तिला खेळता खेळता तिला बाहेर काढलं गेम मधून, यस मी जिंकली, तुला बाहेर कसं काढलं, आसुरी आनंद. कोणाला नापास झाला 1 वर्ष, आनंद. ऍक्च्युली हा प्लेजर ना, जेव्हा तुम्ही डीपली स्वतःबद्दल विचार करायला लागता, व्हॉट काइंड ऑफ दॅट टेंडन्सीज, की ही वृत्ती कुठली आहे ऑब्झर्व करायची, की मला अशा अवस्थेत आनंद होतो, then you will get result you are not a human being. तुम्ही माणूस नाही आहे. का माहितीये का? कारण माणूस असण्याचा पहिला संकेत आहे की लोकांच्या आनंदात आनंदी होणं. दॅट इज द वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑर वन मेरिट ऑफ दॅट थिंग. हे गुण आहे पहिला माणसाचा, की मी माणूस असण्याचं पहिलं लक्षण असावं, माणसाच्या आनंदात आनंद मानता यावा. माणसाच्या दुःखात ज्या दिवशी मी आनंद मानायला लागलो, माणूस म्हणून घेण्याचं ते लेवल आपल्याला जाऊन आपण प्राक्सिस होतो. आपल्यात ती मनोभावना नाही, तो विचार नाही, ती समज नाही. आजही आपण अशा जग पळायला म्हणून त्या धाव, त्या रेस मध्ये धावायला लागलो. तर बरेच वेळेस काय होतं माहितीये का, आपण एवढं धावायला लागतो की बाजूचा माणूस पडला, त्याचं रक्त निघायला हे पण कळत. एवढे वेडेपण आहे आपल्याला. स्पर्धा, मी वर्षभर नाही का अभ्यास एवढी करायला लागली की कधी कधी पप्पाचं दुःख, मम्मीचं दुःख, भावाचं दुःख, मैत्रिणीचं दुःख, शेजाऱ्याचं दुःख कळत पण नाही. एवढी रेस चालू आहे. कारण